तुमचा व्हिडिओ इचलकरंजीत व्हायरल होऊ दे नाहीतर दुबईमध्ये व्हायरल होऊ दे, घरातल्याने सांगितलं की नाही माळवा जाऊन घेऊन यायचं, तर भावांना जाऊन घेऊन यायला लागते, कारण त्यांना सांगून काय चालत नाही. मग काय इचलकरंजीत आल्या आल्या पहिला भावांना गेलो ओल्ड बॉम्बेला, कारण बदाम शेक पाहिजे आज लई इच्छा झालेली आहे. सगळ्यात पहिला असं 2 बदाम शेक घेतलो बघा, पप्पा आणि मी गेलेलो, त्यामुळे दोघं असं निवांत बसून प्यालतो बघा. आज लई दिवसानं बदाम शेक पिलो हा भावानो. त्यानंतर गेलो भाजी मार्केटमध्ये, कारण का आम्हाला माळवं पण घ्यायचं होतं. वांगी, टमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर हे सगळं घ्यायचं होतं आम्हाला. आणि हे बघा आमचा तेजस पाटील आहे बघा, काम करलाय का दुकानात मोबाईल बघायला काय समजना. हे सगळं घेऊन भावानो आम्ही चाललो घराकडं. रात्री बरोबर 11 वाजता का नाही भावानो आम्हाला तलब झाली मॅगी खायची. मग काय गेलो की वाळली वसाबरच्या मॅगी पॉईंटवर दोघं भाऊ आपली मॅगी करायला देत बघा. आम्ही ऑर्डर दिला भावानो, तुम्हाला सांगतो बक्का बघा अशी मॅगी टाकायला चालू केला बा भावानं आमच्या. 2 मिनिटात मॅगी तयार झाली. त्यानंतर मग काय चीजचा बुकना उडवा चालू केला की भावांना. तुम्हाला सांगतो भावानो वाळली वसाबरची मॅगी म्हणजे का नाही एक नंबर टॉप क्वालिटी आहे. खरोखर सगळीकडे खाऊन बघितलं, इथल्यासारखी चव नाही कुठं. इथं पार्सलचं पण नियोजन आहे, त्यामुळे काय विषय नाही भावांनो, यायचं आणि घेऊन जायचं. मी तर खाऊन बघितले भावांनो, मॅगी खरोखर क्वालिटी आहे. संख्याला पण विचारून घ्या आमच्या मॅगी कशा आहे भाऊ, मॅगी कशी आहे एक नंबर क्वालिटी. कसं आहे आयुष्य लय सुंदर आहे, फक्त पुरीच्या नादाला लागलं आणि वाया गेला असं करण्यापेक्षा का नाही गप मॅगी पॉईंटवर यायचं आणि मॅगी खाऊन जायचं, आणि ते बी कुठं वाळली उसापरच्या मॅगी पॉईंटवर या लागतंय. हा ॲड्रेस भावांनो कॅप्शनमध्ये दिलेला आहे. येत राहा, खात राहा आणि मस्त राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, फॉलो आणि शेअर तेवढं करा.